आता आपण तिळाच्या वांग्यासाठी इथं आपण आता मोदक तयार करणार आहोत। ही खास करून आपण नगरमध्ये ही भाजी जास्ती करतात। आपल्याकडे जवळजवळ 40 ते 50 मसाले अवेलेबल आहेत। आता आपण सौराधिकाच मसाल्यामधला काळा मसाला वापरून तिळाचे वांगे किंवा उंबराची भाजी बनवणार आहोत। थोडीशी आपण गोलपुरी लाटून घ्यायची। पुरीमध्ये ॲड होणार आहे। बघू शकता खूप युनिक रेसिपी आहे आणि ही युनिक रेसिपी आपण ट्राय करतोय। राधिकाच मसाले स्पेशल काळा मसाला वापरून तयार करतोय। जसं आपण उकडीचे मोदक करतो ना तसा हा मसाल्याचा तिखट मोदक करायचा। आपले मोदक तयार झालेले आहेत। आता आपण ग्रेव्ही करून त्याच्यामध्ये मोदक टाकणार आहोत। सौराधिकाच मसाले वापरल्यानंतर तुम्हाला बाकीचे मसाले ॲड करायची गरज नाही, जसं की लाल मिरची, हळद, जिरे, कांदा लसूण मसाला टाकण्याची गरज नाही। तुम्ही पाहू शकता याचा कलर आणि रंग। तर बघू शकता आता आपण तिळाचे वांगे इथे भाजी तयार करतो आणि यासाठी आपले जे स्पेशल जे मोदक तयार झालेले आहे ते आपण रस्स्यामध्ये ॲड करून घेतोय। आता आपली काळा मसाला वापरून भाजी तयार आहे। याला आपण तिळाचे वांगे म्हणू शकता, उंबराची भाजी म्हणू शकता किंवा तिखट मोदक म्हणू शकता। सौराधिकाच मसाले यांचा स्पेशल काळा मसाला वापरून आपण तिळाचे वांगे किंवा उंबराची भाजी किंवा तिखट मोदक आपण इथे तयार केले। सौराधिकाच मसाले, दत्त मंदिर सिग्नल, गंधर्व नगरी, नंदराय अपार्टमेंट, मारुती मंदिरा शेजारी। आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 91 30 16 63 35 आणि दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे 91 30 16 36 35।